आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण महाराष्ट्राचा खनिज आणि ऊर्जा संपत्तीचा नकाशा कायमचा कसा लक्षात ठेवायचा यावर फोकस करणार आहोत. तुम्ही कधी महाराष्ट्राचा नकाशा नीट पाहिलाय का? एक गोष्ट नेहमी खटकते. संपूर्ण मध्य महाराष्ट्र खनिजांच्या बाबतीत एकदम रिकामा का आहे? तिथे खनिजे का सापडत नाहीत? तुमच्यापैकी जे नव्याने नकाशा वाचायला शिकतायत त्यांना हा प्रश्न नक्की पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर एका अतिशय भारी नैसर्गिक घटनेत दडलंय, ज्याला आपण बेसाल्ट लॉक असं नाव देऊया. झालं काय होतं, लाखो वर्षांपूर्वी सह्याद्रीतून लाव्हारसाचे खूप मोठे उद्रेक झाले. हा लाव्हारस पूर्वेकडे पसरत गेला आणि त्याचे थरांवर थर साचले. हे संचयन पठारी भागात एवढं जाड होतं की या बेसाल्ट खडकाच्या थरांनी जमिनीखालील सर्व प्राचीन खनिजे कायमची सील बंद करून टाकली, अगदी एखाद्या लॉकरसारखी. म्हणजेच मध्य महाराष्ट्रात खनिजे नाही असं नाहीये, तर ती या लाव्हारसाच्या बेसाल्ट लॉक खाली खूप खोलवर गाडली गेली आहेत. सो सिम्पल लॉजिक, जिथे बेसाल्ट तिथे खनिजे मिळण्याची शक्यता जवळपास शून्य. मग आता प्रश्न पडतो, जर मध्य महाराष्ट्रात काहीच नाही तर ही खनिजं नक्की दडलीत कुठे? चला राज्याच्या 2 खजिन्यांकडे वळूया. मगाशी आपण बघितलं तसं लाव्हारसाचा प्रवाह जिथपर्यंत पोहोचू शकला नाही तिथेच आपले हे 2 मुख्य खजिने सुरक्षित राहिलेत. पहिला खजिना आहे आपला पूर्व विदर्भ पट्टा. इथे गोंडवाना काळातील प्राचीन रूपांतरित स्फटिकी खडक आढळतात. यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि यवतमाळ येतात. आणि दुसरा खजिना आहे कोकण आणि कोल्हापूर पट्टा, जिथे जांभा, ज्याला आपण लॅटराईट खडक म्हणतो, तो आढळतो. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूरचा समावेश होतो. थोडक्यात सांगायचं तर राज्याची संपूर्ण खनिज संपत्ती या 2च टोकांच्या पट्ट्यांत एकवटलेली आहे.